धार्मिक जातीय द्वेष पसरवणं, सत्तेचा गैरवापर हा सुद्धा लोकशाहीसाठी घातक असं नक्षलवादाच्या असं त्यांनी मांडणी केलेली आहे। तसंच दाभोळकर, कलबुर्गी, लंकेशनं सुद्धा न्याय मिळाला का, ते भारतीय नागरिक होते असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। केरळमध्ये 113 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली, त्यांना न्याय मिळाला का? आज जे आमचे सदानंद मास्टर म्हणून राज्यसभेवर निवडून गेले, 30 वर्षापूर्वी ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी भर चौकामध्ये त्यांचे पाय तोडले, त्या सदानंद मास्टरना न्याय मिळाला का? त्या लोकांना शिक्षा झाली का? केरळ, पश्चिम बंगालमध्ये जे असंख्य संघ स्वयंसेवक मारले गेले, त्यांची ना चिरा ना पणती म्हणतात, त्यांना न्याय मिळाला का? शेवटी आपण फक्त 2 आणि 3 आणि 4 नावं घेऊन सारख्या टिमक्या पिटायच्या। न्यायालय आहे, न्यायालयामध्ये प्रोसेस चालू आहे आणि त्या प्रोसेसमध्ये काल असं ऐकलं, मी मला नीट माहित नाही, परंतु काही जणांना त्या खटल्यामध्ये मला वाटतं ते कोल्हापूरच्या न्यायालयाने काही जणांना जामिनावर सोडला, त्यातल्या एकाच जणाला न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला। ही प्रोसेस आहे। न्याय मिळणं आणि न मिळणं हे सरकारचं काम नसून, न्याय मिळणं आणि न मिळणं हे न्यायालयाचं काम आहे। आणि ज्या लोकांना असं वाटतं न्याय मिळाला नाही, त्यांनी पुन्हा 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 अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाचे दरवाजे खटखटावे, आमचं काय म्हणणंच नाहीये। तर त्याच्यामुळे केवळ आपण कलबुर्गी आणि काय ते दाभोळकर नरेंद्र दाभोळकर आपल्या राज्यातील एक मोठं विचारवंत, दाभोळकर किती वेळा करायचं? नाही अवधूतजी नाही अवधूत वाघ नाही, माफ करा नाही अवधूतजी, कुणाच्या तरी भावना दुखावल्या असतील, अवधूतजी दाभोळकर केले। अवधूतजी भावना दुखावणं नाही, अवधूतजी नाही, अनेक दाभोळकरांसारखे अनेक जण गेले, आमचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी गेले। किती जण बोलतात आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींवर बद्दल? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या देशाचे पहिले मंत्री होते, कायदा मंत्री होते। त्यांचा जर खून झाला काश्मीरमध्ये, त्याच्याबद्दल जण बोलतात आहेत। दाभोळकर काय श्यामाप्रसाद मुखर्जींहून मोठे झाले का? ज्या देशामध्ये 1900 मला वाटतं 94 पर्यंत काँग्रेसचं राज्य होतं, 94 पर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जींना न्याय मिळू शकला नाही, आणि तुम्ही म्हणताय की दाभोळकरांचं काय झालं? दाभोळकरांना योग्य त्यावेळी न्यायालय न्याय देईल, जे काही असेल पुरावे समोर येतील त्याप्रमाणे अपराधांना शिक्षा होईल। प्रत्येक वेळी दाभोळकर, कलबुर्गी आणि फलबुर्गींची नावं घ्यायची आणि भारतीय जनसंघाचे, भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो स्वयंसेवकांना मारलं, त्यांचं मात्र नाही चिरा नाही पणती, असं चालणार नाही। आपल्याला सर्वांना मागावं लागेल आणि आपल्याला सर्वांसाठी न्याय मागावा लागेल। ज्यावेळी आपण एकांगी न्याय मागता, त्यावेळी तुमचं एकांगी स्वरूप उघड पावतं, आणि त्याच वेळी मला असं वाटतं की अशा प्रकारची मागणी करणारे हे अर्बन नक्षलवादीच आहेत।